हाय, मी प्रियंका आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना माझ्याकडनं. चैत्र पाडव्याच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि असं काय, मी आज तयारी करत होते गुढी उभारण्यासाठी. लिंबाचा डहाळा वगैरे घेऊन आले, हार वगैरे, आणि ते धुवून वगैरे स्वच्छ केले आणि त्याच्यानंतर गुढी उभारायची होती. तर मी सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि अशी काय आमची सकाळ सकाळ लगबग चालली होती गुढी उभारण्यासाठी. कारण सकाळी 10:30पर्यंतच मुहूर्त होता, 7:30 ते 10:30. त्यामुळे मी यांना म्हटलं की 10 वाजेपर्यंत तरी गुढी उभारून घ्या. आणि सकाळी लवकर आवरून मी साडी वेअर केली होती आज. त्याच्यावरचं ब्लाऊज नव्हता शिवलेला, त्याच्यामुळे मी आपलं रेडीमेड ब्लाऊज वेअर केलं आणि अशी मी रेडी होऊन पूजेच्या तयारीला लागले होते. तर हा माझा छोटा मुलगा सात्विक आहे. तो पण विचारतोय मम्मा काय वगैरे असं तसं. तर असं काय आमची तयारी वगैरे चालली होती. आणि माझा मोठा मुलगा सर्वज्ञ हा माझं शूट करत होता. छान शूट करतो तो व्हिडिओ माझे. आणि अशा प्रकारे आम्ही तयारी वगैरे करून घेतली गुढीची. आणि मग नंतर काठी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्याला हे सर्व काही बांधून पॅक केलं. कारण आपण बाहेर असं दोऱ्याने मस्तपैकी पॅक वगैरे केलं. हारही पॅक करून घेतला. आणि मी यावेळेस आहे ना, गाठी घरीच बनवली होती. आणि पहिल्यांदाच बनवली, पण खूप सुंदर बनली ती. 10 मिनटात रेडी पण झाली. त्यामुळे तुम्हाला पण गोड गाठी जर बाहेरून आणायच्या नसेल तर घरी नक्की ट्राय करू शकता. मी पण यूट्यूबला सर्च करूनच बनवली, पण सुंदर बनली होती. ह्यावेळेस गाठी घरातच बनली. आणि कसं, गुढी उभारून झाल्यानंतर प्रसाद म्हणून मुलं खातात आवडीने. तर आपण हायजेनिक म्हणून घरातली गाठी कधीही चांगली. अशा प्रकारे मी सर्व दोऱ्याने पॅक वगैरे करून घेतलं आणि कलशवर स्वस्तिक काढलं आणि 5 बोटांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. अशी पूजा वगैरे केली. नंतर गुढीची पूजा करून घेतली आणि असं संपवला आजचा दिवस. आणि गुढीच्या नैवेद्याला मी आज श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी असं काय केलं होतं स्वयंपाक, भजी, कुरडे, पापडी. असं संपवला आजचा दिवस. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि मला नाही समजत व्हिडिओमध्ये काय बोलायचं, पण मी बनवते आहे. प्लीज सपोर्ट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय बाय.